कोचिंग क्लासेसची सुरुवात अंबाजोगाईमध्ये 2001 मध्ये करण्यात आली होती आणि 2001 पासून आज 2024 म्हणजे साधारणपणे हा 23 वर्षाचा जो काही वाटचाल आहे, तर एक या 23 वर्षाच्या काळामध्ये जाधव कोचिंग क्लासेसला या ठिकाणी आज त्याला टीचिंग करतात ते संतोष देशमुख सर असतील, योगेश तट सर असतील, रमेश कुलकर्णी सर असतील, श्रीकांत पुणे सर असतील, तट मॅडम आहेत, प्रभुणे मॅडम आहेत, मेघराज जाधव सर आहेत व बाकीचे सर्व सहकारी वृंद या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे, प्रयत्नामुळे आणि त्यांच्या ज्ञानार्जनामुळे ही जाधव कोचिंग क्लासेसचं एक गुणवत्तेचं जे काही नावलौकिक आहे ते टिकून राहिलेलं आहे आणि या पुढच्या काळात ही नक्कीच टिकून राहणार आहे, यात शंका नाही. परंतु सर्वात महत्त्वाचं, पालकांनी जो काही आमच्यावर वेळोवेळी विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासास नेहमीच पात्र राहण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत असतो आणि एक वेगळं काहीतरी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न नेहमीच आम्ही करत आलेले आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, पारितोषिक आहेत आणि पाहुण्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. या पुढच्या काळात इयत्ता 10वीची जी मुलं या ठिकाणी आज निरोप समारंभासाठी आलेले आहेत, त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की या पुढचा काळ जो काही आहे किंवा इथे जे काही विद्यार्थी बांधव आहेत, आपण सर्वांनी म्हणजे एक स्वतःवर विश्वास ठेवून जर आपण प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक राहून जर काम केलं, कष्ट केले, मेहनत केली, तर निश्चितपणाने आयुष्यामध्ये कुठलंही यश आपल्याला मिळू शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस युनिवर्स, एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू हॅव फेथ, यू हॅव ट्रस्ट. आणि म्हणून तो फेथ आणि तो ट्रस्ट आपल्यामध्ये असला पाहिजे. एका शायराने म्हटलेलं आहे, अपनी धरती अपना आकाश पैदा कर, अपनी धरती अपना आकाश पैदा कर, अपने स्नेह से नया मधुहास पैदा कर, मांगने से कब मदद मिलेगी, अपने हर एक सांस में नया विश्वास पैदा कर. आणि त्या विश्वासाच्या बळावरती, तो विश्वास आपल्याकडे असला पाहिजे. आपण अभ्यास करत असताना, कष्ट करत असताना आपल्यावरती विश्वास पाहिजे. यस, आय कॅन डू इट. जगात अशक्य असं काहीच नाहीये आणि स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना नेहमी सकारात्मक गोष्टी सांगितल्या पाहिजे. पालकांची सुद्धा जबाबदारी थोडीशी आहे. पालकांकडनं आम्ही शिक्षक लोक एवढंच अपेक्षित करतो की मुलगा घरी आल्यानंतर, विद्यार्थी घरी आल्यानंतर त्याला आपण एवढं जरी विचारलं की बाळा आज ट्युशन मध्ये काय शिकवलं, शाळेमध्ये काय शिकवलं, तो होमवर्क पूर्ण केलास का, तो अभ्यास केलास का, त्याचबरोबर मोबाईल वरती तो काय पाहतो, काय पाहते, याच्याकडे थोडस जर पालक जागरूक राहिले आणि त्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत तेवढं जर केलं तर एखाद्या वेळेस विसरलेलं त्याला रिमाइंड होतं आणि तो अभ्यास करतो आणि राहिलेलं काम पूर्ण करतो. आणि त्यामुळे तेवढं जरी केलं पालकांनी तरी पालकांचे स्वप्न पूर्ण होत असतात. आणि विद्यार्थी बांधवांनो, आपल्या पालक आपल्यासाठी जो पैसा खर्च करतात, ट्युशनला पैसा खर्च करतात, शाळेसाठी पैसा खर्च करतात, त्यांच्याकडे पैसा जास्त झालाय आणि घरी जागा ठेवायला पैसे नाहीयेत म्हणून ते खर्च करत नसतात. त्यांची अधुरी राहिलेली स्वप्न ते तुमच्यामध्ये पाहत असतात आणि तुम्ही त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करावे लागतात. आयुष्यात हे जे काही 10-5 वर्ष असतात विद्यार्थी दशेतले, या काळामध्ये जर तुम्ही मेहनत केली, कष्ट केले, परिश्रम केले तर पुढचं आयुष्य सुखानं जात असतं, आनंदात जात असतं. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला ज्ञान मिळवावं लागतं आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला दिवस रात्र कष्ट करावे लागतात. जसं खूप भूक लागल्यानंतर आपण आपल्या किचन मधली काय, आता तो आपल्या जुन्या काळात ग्रामीण भागात दुरडी म्हणतो आपण, आता किचन मध्ये काय भाकरी चपाती ठेवायला काय आणलेलं आहे, त्याला पोळी डब्बा म्हणता ना. भूक लागल्यास आपण त्याचा शोध घेतो कुठे इथे. तसं दररोज आपल्याला ज्ञानाची भूक लागली पाहिजे आणि दररोज संध्याकाळी झोपताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी आज नवीन काय शिकलो, या जगात जे मला माहित नव्हतं ते मी आज नवीन काय आत्मसात केलं. आणि ज्या दिवशी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आज काहीच शिकलो नाही,
आज कुठलंच ज्ञान मिळवलं नाही, असं एक तो दिवस तुमचा आयुष्यातला व्यर्थ गेला. आणि म्हणून विद्यार्थी बांधवांनो, दररोज आपण नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. कारण ज्ञान ही अशी गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि एक संस्कृत मध्ये म्हण आहे की कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिनः अकुलीनोपि विद्यावान देवरपीस पूज्यते. म्हणजे की कुलेन विशालेन म्हणजे ज्याचं कुळ श्रेष्ठ आहे, विद्याहीनस्य देहिनः पण त्याच्याकडे विद्याच नाहीये, ज्ञानच नाहीये, त्याचा देह असून नसल्यासारखा आहे. पण अकुलीनोपि विद्यावान देवरपीस पूज्यते. पण ज्याच्याकडे कुळ नाही, कसलंच बॅकग्राऊंड नाही, इतिहास नाही, भूगोल नाही, पण त्याच्याकडे ज्ञान आहे, ज्ञानाचं भांडार आहे, त्याला देवही त्याची पूजा करतात असं म्हटलं जातं. आणि परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जे मानतो, त्यांच्याकडे ज्ञानाचं भांडार होतं. आणि तशा प्रकारची भांडार आपण आत्मसात केली पाहिजे. त्यांनी ते ज्ञान मिळवण्यासाठी दररोज आपण धडपडलं पाहिजे, धडपड केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो. 10वीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप पुढच्या आयुष्यासाठी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षेत मार्क्स कमी जास्त पडले तरी खचून जाऊ नका, घाबरू नका. कारण सचिन तेंडुलकर 10वीला नापास झाला म्हणून काय खचला नाही. सचिन तेंडुलकर न त्याच्या क्षेत्रामध्ये करिअर केलेलं होतं. आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थ्याला 10वीला मार्क कमी पडले म्हणजे आपलं पोरग ढ आहे असं समजू नका. कारण प्रत्येक मुलात एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता असते. प्रत्येक मुलात एक विद्यार्थ्यामध्ये एक कॅलिबर असतं. ते कॅलिबर आपण ओळखा आणि त्याप्रमाणे त्यांना तशा प्रकारे सपोर्ट करा. त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा आणि त्या संधी उपलब्ध करून द्या. नक्कीच आपला विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी होईल. आयुष्यामध्ये एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व पालक माता भगिनी या ठिकाणी आले, आपलेही खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.